रक्षामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारं वैरमणि। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या वतीने चेंबूर विभागात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही आणि थाटामाटात करण्यात आली। प्रमुख पाहुणे रवींद्रजी पवार साहेब प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहण्यात आले। उपस्थित दीपक सावंत, चेंबूर तालुका अध्यक्ष, महिला बचत गट अध्यक्ष रोहिणी पवार, सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत, जगदीश दया उपाध्यक्ष, भालचंद्र पाटील, रामचंद्र मिस्त्री सचिव, सायली पेडणेकर आणि उपाध्यक्ष रत्नप्रभा मेजारे, सरचिटणीस शिवाजी पवार, उपाध्यक्ष गीता कदम, उपाध्यक्ष अनिता बागुल, युवकांचे अध्यक्ष संजय कोळी, लहुजी इंदुताई चिवलकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव अण्णाभाऊ साठेनगर आणि चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं यावर्षी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचं एक औत्सुक्य आहे की जगाच्या पाठीवर एवढं बुद्धिमान व्यक्तिमत्व होऊ शकतं, हे आजही लोकांना पडलेला असा एक गहन प्रश्न आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रचंडपणे मेहनत घेऊन एक विद्या प्राप्त केली, अनेक प्रकारच्या डिग्र्या अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी जाऊन त्यांनी केल्या, परंतु भारतात आल्यानंतर जी दयनीय अवस्था अस्पृश्यांची होती, मागासवर्गीयांची दयनीय अवस्था होती, नेहमी त्याकडे बाबासाहेबांचं लक्ष असायचं आणि त्या संदर्भातून या वंचित पीडित समाजाला मी बाहेर काढेल अशा प्रकारचा एक त्यांचा निश्चय होता आणि त्या निश्चयाच्या माध्यमातूनच त्यांनी प्रचंड असा संघर्ष केला, आयुष्यभर संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आज आपण पाहतो आहोत की याच दीनदलित गरीब अस्पृश्य समाजातील आज आमच्या भगिनी असतील, आमचे बांधव असतील, आज अत्यंत IAS IPS अशा मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आज ते विराजमान आहेत। ही संपूर्ण कृपा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। लोक आजच्या या युगातही लोक बुवाबाजीला आणि गंडेधोरे किंवा जादूटोण्यावर विश्वास ठेवतात, मात्र बाबासाहेब आंबेडकरांचं एकच लक्ष होतं आणि ते म्हणजे आपलं भविष्य हे तळहातावरच्या रेषावर अवलंबून नसून ते आपल्या मनगटामध्ये असलेल्या शक्तीवर अवलंबून आहे, अशा प्रकारची एक त्यांची शिकवण होती। आणि जो गुलामगिरीमध्ये राहण्याची एक सवय लागलेली होती पिढ्यानपिढ्या लोकांना, त्यामधून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं वाक्य त्यावेळेला उच्चारलं होतं की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो गुलामीविरुद्ध संघर्ष करायला उठणार नाही, अशा प्रकारची एक भावना त्यांनी लोकांच्या मनात उत्पन्न केली आणि त्याचा फायदा असा झाला की लोक संघर्ष करू लागले, लोक व्यवस्थेविरुद्ध उठाव करू लागले आणि त्या उठावाच्या माध्यमातूनच बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं सत्याग्रह असेल अथवा राम मंदिर प्रवेश असेल, कितीतरी असे सत्याग्रह आणि लढे बाबासाहेबांनी स्वतःहून दिलेले आहेत। बाबासाहेबांना हा संपूर्ण भारतातील जो अस्पृश्य दलित समाज हा एक करायचा होता, मात्र दुर्दैवाने त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही। जर त्यांना निश्चित आणखी काही वर्ष आयुष्य लाभलं असतं तर त्यांनी या संपूर्ण देशातील जे अस्पृश्य होतात, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आणि ज्यांना फार मोठं एक दारिद्र्यामध्ये पडावं लागतं, त्या सर्वांना भारतामध्ये त्यांचं एकत्रीकरण करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केलं असतं। ज्या चाली रीती रूढी जे वर्षानुवर्षे होते आणि जो एक विशिष्ट वर्ग सर्वसामान्यांचा छळ करत होता, या छळापासून मुक्ती करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रतिज्ञा केली की ज्या धर्मामध्ये माझ्या माणसाचा छळ होतो त्या धर्मामध्ये मी राहणार नाही, हिंदू धर्मामध्ये मी राहणार नाही, अशी त्यांनी घोषणा केली। परंतु ताबडतोब ते हिंदूमधून बाहेर पडले नाहीत,
त्यांनी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना कळून चुकलं की या सर्व धर्मामध्ये बौद्ध धर्म हा अत्यंत श्रेष्ठ धर्म आहे. म्हणून त्यांनी 1956 साली त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्या ठिकाणी एकत्र झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबरोबर त्यांनी हे केला. एक प्रगाढ पंडित म्हणून बाबासाहेब आजही संपूर्ण जगाला वंद्य आहेत आणि त्यांनी कोणत्या कोणत्या विषयामध्ये त्यांचं ज्ञान होतं. आज आपण जी धरणं बघतो आहोत ती बाबासाहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आहेत. आज जे विजेचं जाळं सगळीकडे पसरलेलं आहे बाबासाहेबांच्या संकल्पनेतून झालेलं आहे. आज जे आपण रुपया असतो रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज या त्यांच्या निबंधावरून किंवा या त्यांच्या ग्रंथावरून रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. अनेक क्षेत्र जगाच्या पाठीवर असा एकही माणूस नाही की अशा प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये सखोल अशा प्रकारचं ज्ञान कोणाला असेल. ते एकमेव बाबासाहेब होते आणि बाबासाहेबामुळे आज या महान देशाला राज्यघटना प्राप्त झाली आणि त्या राज्यघटनेमध्ये जे अधिकार सर्वसामान्य माणसाला प्राप्त झाले त्या अधिकाराच्या जोरावरच आज आमच्या महिला एवढं पुढचं पाऊल उचलू शकतात. आज आमचे बांधव एवढ्या प्रगतीपथावर गेलेले आहेत आणि आज हा संपूर्ण देशच बाबासाहेबांनी जो संविधानाच्या माध्यमातून एक प्रचंड अशा प्रकारचा एक मजबूत अशा पाया रोवला. त्या रोवलेल्या पायातूनच या देशाची पंतप्रधान एक महिला होऊ शकते. या देशाच्या राष्ट्रपती महिला होऊ शकतात. एवढंच नाही तर आदिवासी विभागामध्ये राहणारी एक महिला या देशामध्ये राष्ट्रपती होऊ शकते. हे केवळ आणि केवळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कार्य आहे आणि त्यांच्या कार्याला आपण सतत वंदन करत राहिलं पाहिजे. त्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. म्हणून आज हा 14 एप्रिल हा दिवस आपण मोठ्या आनंदानं उत्साहानं आपण सर्वत्र साजरा करतो. हा उत्सव भारतातच नव्हे तर विदेशातल्या अनेक देशामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि म्हणून आज या महामानवाला वंदन करण्यासाठी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. मी आमच्या चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी असलेलं आमचं महिला मंडळ या सर्वांच्या वतीनं मी बाबासाहेबांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांची जी शिकवण आहे ती आमच्या जन्मोजन्मी आम्ही तर करतच आहोत परंतु आमची मुलंबाळं आणि त्यांच्या मुलाबाळांना म्हणजे जोपर्यंत हा चंद्रसूर्य पृथ्वीवर आहे तोपर्यंत बाबासाहेब यांची आठवण आणि त्यांचं कार्य आपल्या सर्वांच्या समोर तेवत राहील आणि म्हणून आपण सर्व बाबासाहेबांना वंदन करूयात. जय भीम. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.